नमस्कार. खरं तर एका अफाट विषयाला ज्याच्यामध्ये प्रत्येकाची वेगवेगळी मतं असतील अशा विषयाला त्यातल्या त्यात बॅलन्स करण्यासाठी माझे विचार काही शेअर करण्याची इच्छा झाली म्हणून शेअर करतोय. आजकाल आपण पाहतो ना की विभक्त कुटुंब पद्धती होत चालली आहे. तरुण पिढी आपल्या हातात नाहीये, आपल्या ऐकत नाहीये वगैरे अशा प्रकारची वाक्य आपण बऱ्याच ठिकाणी ऐकतो. पण थोडंसं आपण जर सगळ्यांनी मिळून आपल्या कुटुंबापुरता अभ्यास जर केला की नाही तर बऱ्याच वेळा काय होतं ना की लग्नानंतरच्या पहिल्या 1-2 वर्षामध्ये त्या लग्न करून आलेल्या मुलीला जी 20 वर्ष 22 वर्ष 25 वर्ष एका घरात राहिली तिने बदललेलं जे घर आहे त्या घरात आल्यावरती अचानक तिला आपली थॉट प्रोसेस बदलावी लागते त्या घराप्रमाणे. आणि त्या 2 वर्षामध्ये तिला एवढा डिस्टर्बन्स झालेला असतो की पुढे कदाचित त्या सगळ्याचा इम्पॅक्ट त्याचा परिणाम म्हणून सगळ्या जीवनावरती येतो. मग याला साधारण आपण हे समन्वय साधायचं असेल तर काय करू शकतो आपण? एक साधा प्रश्न आहे. जसं लग्न झालेल्या मुलाला आयुष्यभरासाठी त्याचे आई वडील बहीण भाऊ हवेत ना, तसे ते लग्न करून आलेल्या मुलीला पण आयुष्यभरासाठी तिचे आई वडील तिचे बहीण भाऊ हवेतच ना. आता हे जर आपण नीट समजून घेतलं की प्रत्येकाला आपापले आई वडील बहीण भाऊ आयुष्यभरासाठी हवेत, ही जाणीव जर प्रत्येकाला निर्माण झाली तर तू याच्याशी बोलू नको, तू त्याच्याशीच का बोलली, तू यालाच का बोलली, या अशा प्रकारची वक्तव्य होणार नाही घरामध्ये. आणि दुसरं, त्या घरातले जे सिनियर आहेत, जे कुटुंबीय, त्यांनी जर हे लक्षात फक्त घेतलं आजच्या बदललेल्या काळानुसार आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या आयुष्यामध्ये आपल्याला इन्व्हॉल्व्ह व्हायचंय, इंटरफेअर नाही करायचंय, हा फरक समजून घ्यायची बाब आहे. इन्व्हॉल्व्ह व्हायचंय म्हणजे त्यांचं जीवन सुरू झालंय, आपले अनुभव घेऊन झाले जीवनामध्ये. ती मुलं ज्यांची नुकतीच लग्न झालेली आहेत, ज्यांना आता मुलं होणार आहेत, ते नवीन नवीन अनुभव गोळा करतायत, ते जगतायत, ते आर्थिक प्राप्ती करतायत, ते एकमेकांमध्ये पती पत्नी समन्वय करण्याचा प्रयत्न करतायत. अशा वेळेस ना त्यांना फक्त मदतीसाठी आपण त्यांच्यामध्ये सामील होऊयात, इन्व्हॉल्व्ह होऊयात, इंटरफेअर नको करायला. म्हणजे आपल्या आयुष्यभराचे जे अनुभव आहेत, आपली जी तयार झालेली तत्व आहेत, ती त्यांच्यावरती आक्रमकपणे आपण लादण्याचा प्रयत्न करतो. दोन्हीकडचे आई वडील त्या आक्रमकपणाला थोडं आपण आवर घातली आणि ही पिढी आता त्यांचे अनुभव घेते. मग त्यांच्या अनुभवामध्ये आपण फक्त आपले अनुभव शेअर करूयात आणि बाजूला सरकूयात. हे जर सांभाळलं गेलं तर त्यांना त्यांचं आयुष्य पण छान जगता येईल. ते आपला म्हणजे सिनियर जे आई वडील आहेत, आजी आजोबा आहेत, त्यांचा पण आदर ठेवतील आणि मग ते एकत्र कुटुंब राहील. आणि मग त्या एकत्र कुटुंबात सगळे एकमेकाची भाषा समजायला लागलेत हे जेव्हा व्हायला लागेल तेव्हा मग एकमेकाचा इंटरफेअर वाटणार नाही. नाहीतर पती पत्नी छान नवीन लग्न झालेलं असतं, त्यांना फिरायला जायचे आणि त्यावेळेस जर त्यांच्या आई वडिलांनी अपेक्षा ठेवल्या, आम्हाला सांगून हे नाही केलं, आम्हाला सांगून का नाही गाडी घेतली, आम्हाला का नाही तुम्ही फिरायला नाही बरोबर, अशा प्रकारचे आक्रमक विचार जर झाले, हा इंटरफेअर म्हणायचं. मग हे देवाणघेवाण आहे विचारांची. मग या ठिकाणी जास्त अनुभव कोणाला आहे? आई वडील, आजी आजोबा यांना आहे. मग ती समजूतदार झालेली पिढी आहे. मग अनुभवाने समृद्ध आणि समजूतदार झालेल्या व्यक्तींनी त्या तरुण मुलांच्या वरती आक्रमण करण्यापेक्षा त्यांच्या विचारांना समरस होऊयात आणि त्यांना आपले छान छान अनुभव फक्त शेअर करूयात की आम्हाला असं आमच्या काळामध्ये असं या वयामध्ये झालं होतं, आमचे हे अनुभव आहेत. ते जर शेअर केले तर ती मुलं नक्की ते अनुभव उचलतील आणि ती त्यांच्या पद्धतीने वागायला सुरुवात करतील. मग जर कुटुंब छान एकत्र, प्रत्येकाला जर वाटतं कोणाला वाटत नाही हो, आई वडील बहीण भाऊ छान सगळे एकत्र असावेत, पण हे काय एकत्र नाहीये तर यांना एकत्र घेतलं तर ते डोक्यावर नाचतायत, अतिक्रमण करतायत. सगळे म्हणतात माझा आई, तू माझा आई, आमचा एवढा अनुभव आहे. मग या सगळ्या गोष्टीपासून, कचकचीपासून मग मुलं काय प्रेफर करतात काही काळानंतर, आमचं आम्ही आपलं नवरा बायको आणि आमचं पोरगं पोरगी काय असेल ते आम्ही राहतो, तुम्ही राहा दुसऱ्या घरात. त्यापेक्षा आपल्याला जर एकत्र राहायचं असेल तर हा समन्वय दोन्हीकडच्या आई वडिलांनी साधणं गरजेचं आहे. काय समन्वय? की या मुलांना त्यांच्या पद्धतीने जगू देत, आमचे अनुभव फक्त सांगू, त्याचं अतिक्रमण नाही करणार मुलांच्या जीवनावरती. आणि आपण बऱ्याच वेळा ऐकतो की मुलगी आईचे कान, आई मुलीचे कान भरते, मुलगी आईला सारखी फोन करते. एक साधं गणित आहे यार की तिला एकमेकांशी संवाद करू देत. त्या आईनं पण आजच्या काळात असं नाही ना अजूनही होत की मुलगा सासरी आलाय, तसं नाही होतंय ना, नांदायला मुलगीच जाते ना. हे प्रॅक्टिकल आहे, सत्य आहे. कदाचित हे शब्द बरे वाटणार नाहीत पण सत्य आहे ना. मग आजच्या काळामध्ये जर हे सत्य असेल तर आपल्या मुलीला तिच्या त्या संसारामध्ये लवचिक कसं बनवूयात, फ्लेक्झिबल कसं बनवूयात, तिचा स्वाभिमान टिकवून पण तिला आपला संवाद कसा करायचा आहे याचं काही मार्गदर्शन करता आलं तर करूयात.
पण त्यांच्याशी भांडू, त्यांना असं सांग, अशा प्रकारची जर कुठं चुकून सल्ला दिला असेल तर असा अतिक्रमण वजा सल्ला नको, हे अतिक्रमण असलेला सल्ला नको. म्हणून आपल्या मुलांचं आयुष्य पण छान व्हावं ना, मुलीला छान नवरा असा समजून घेणारा असावा, त्या मुलाला छान मुलीनं समजून घ्यावं आणि त्या दोघांचा संसार सुंदर व्हावा, ह्या अपेक्षेनं त्या दोन्हीकडच्या कुटुंबाने जर त्या मुलांना समजून घेतलं तर एकत्र छान कुटुंब राहू शकतं. कृपया एकत्र कुटुंब आणि आनंदी कुटुंब हवं असेल तर आपण एकमेकांना समजून घेऊ, एकमेकांची भाषा समजून घेऊ, बदललेल्या काळानुसार, बदललेल्या गॅजेटनुसार या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर एक छान सुंदर कुटुंब आयुष्यभरासाठी मुलीला तिचं कुटुंब मिळेल, मुलाला त्याचं कुटुंब मिळेल आणि मग ही दोन्ही मिळून कुटुंब एकत्र राहून छान वावरू शकतील. आणि हीच या भारताची संस्कृती आहे, ती समजून घेऊयात आणि छान सगळे म्हणून आनंदात राहूयात. सर्वे सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया. धन्यवाद.